Good morning, class. How are you all? Welcome to our education platform in Electrostatic Part 27. इलेक्ट्रोस्टॅटिकच्या 27व्या भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण जो पॉईंट डिस्कस करणार आहोत तो आहे कपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कपॅसिटर विदाउट ए डायलेक्ट्रिक. डायलेक्ट्रिक्स या आधीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करून झालेला आहे. तुम्हाला माहीत आहे की डायलेक्ट्रिक्स दोन प्रकारचे असतात. एक आहे पोलर डायलेक्ट्रिक आणि दुसरं आहे नॉन पोलर डायलेक्ट्रिक. डायलेक्ट्रिक कोणत्याही टाईपचा असू देत, पोलर डायलेक्ट्रिक किंवा नॉन पोलर डायलेक्ट्रिक. ज्यावेळेस तो इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला जातो त्यावेळेस त्या डायलेक्ट्रिक मटेरियलचं पोलरायझेशन होतं. पोलरायझेशन तुम्हाला माहीत आहे. पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे होतं काय? द स्ट्रेचिंग ऑफ डायलेक्ट्रिक ॲटम्स due to displacement of charges in the atom under the action of applied electric field is called polarization. पोलरायझेशन म्हणजे डायलेक्ट्रिक मटेरियल ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं जातं, सेट केलं जातं, इंट्रोड्यूस केलं जातं, त्यावेळेस त्या डायलेक्ट्रिक मटेरियल ज्या ॲटमपासून तयार झालेलं आहे ते ॲटम स्ट्रेच होतात. स्ट्रेच होतात म्हणजे त्या ॲटममधला पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज काय होतो तर सेपरेट होतो, परस्परांपासून दूर होतो. आणि हे कधी होतं? ज्यावेळेस अंडर द ॲक्शन ऑफ अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड असं आपण म्हणतो. ज्यावेळेस हा डायलेक्ट्रिक कुठं प्लेस केला गेला आहे तर इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केला गेला आहे. म्हणजे काय तर डायलेक्ट्रिक मटेरियलचं पोलरायझेशन होतं ज्यावेळेस हे डायलेक्ट्रिक मटेरियल एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं जातं. बरं, ह्याचा वापर आपण कुठं केला होता? ज्यावेळेस आपण कपॅसिटर डिस्कस करत होतो त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं होतं की इलेक्ट्रिक फील्ड कमी होतं ज्यावेळेस डायलेक्ट्रिक फील्ड काय केलं जातं तर दोन पॅरलल प्लेटमध्ये प्लेस केलं जातं. म्हणजे डायलेक्ट्रिकच्या असण्याचा उपयोग कपॅसिटरची कपॅसिटी इन्क्रीज करण्यासाठी आणि प्लेटचं पोटेन्शियल कमी करण्यासाठी केला जातो. आज आपण असा पॉईंट डिस्कस करतोय की ज्याच्यामध्ये कपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कपॅसिटर विदाउट ए डायलेक्ट्रिक. आता आपल्याकडं कपॅसिटरच्या दोन पॅरलल प्लेट आहे. हिला म्हणते मी प्लेट P1 आणि हिला म्हणते मी प्लेट P2. तुम्हाला माहीत आहे की पहिल्या प्लेटवरती पॉझिटिव्ह चार्ज दिला की तिच्या समोर प्लेस केल्या गेलेल्या D इतक्या अंतरावर असलेल्या किंवा D इतक्या अंतरावर सेपरेट झालेल्या दुसऱ्या प्लेटवर आतल्या बाजूला निगेटिव्ह चार्ज इंड्यूस्ड होतो आणि त्या दुसऱ्या प्लेटच्या फर्दर साईडला पॉझिटिव्ह चार्ज इंड्यूस्ड होतो की जो आपण नंतर काय करतो अर्थ करतो. ठीक आहे. या पॅरलल प्लेटचा कपॅसिटन्स कसा लिहिला जातो तुम्हाला माहीत आहे. आपण असं लिहितो कपॅसिटरची ॲक्शन लिहित असताना Q डायरेक्टली प्रपोर्शनल टू V, देअरफॉर Q इक्वल टू C इंटू V. आणि C म्हणजे काय असेल तर कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटर, म्हणजे C काय असतो तर Q बाय V. ठीक आहे. Q म्हणजे काय असेल, या पहिल्या प्लेटवरती इस्टॅब्लिश झालेला चार्ज असेल आणि V म्हणजे काय असेल, दोन प्लेटमधलं पोटेन्शियल असेल. आणि हा जो रेशो आहे तो म्हणजे काय असेल, कपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटर. तर बघा आपण आता या कपॅसिटरचा कपॅसिटन्स फाइंड आउट करतोय, पण अशा सिच्युएशनमध्ये की ज्यावेळेस या कपॅसिटरच्या दोन प्लेटमध्ये कोणत्याही प्रकारचं डायलेक्ट्रिक इंट्रोड्यूस केलेलं नाही आहे, ठेवलेलं नाही आहे. आता दोन प्लेटमध्ये डायलेक्ट्रिक नाही म्हणजे आपण असं समजायचं का की काहीच नाही आहे. तर ह्या दोन प्लेटमध्ये एअर किंवा फ्री स्पेस कशासारखं बिहेव करील, डायलेक्ट्रिक मटेरियलसारखं बिहेव करेल. म्हणजे आता कपॅसिटरच्या प्लेटमध्ये काहीच नाही आहे, कोणतंही डायलेक्ट्रिक नाही आहे. म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये त्या दोन कपॅसिटरच्या प्लेटमध्ये काय आहे तर एअर आहे किंवा एअर कशासारखं काम करतोय तर डायलेक्ट्रिक मटेरियलसारखं काम करत आहे. ठीक आहे, राहील लक्षात. तर बघा आपल्याला करायचंय काय तर आपल्याला या दोन प्लेटच्या मध्ये कोणत्याही प्रकारचं डायलेक्ट्रिक मटेरियल ठेवलेलं नसताना ह्या कपॅसिटरची कपॅसिटी काय असते ते फाइंड आउट करायचं आहे. कपॅसिटन्ससाठीचा फॉर्म्युला तर आपल्याला अगोदरच इंट्रोड्यूस झालेला आहे. आत्ता तो थोडासा मॉडिफाय करायचा. ठीक आहे, कळलंय तुम्हाला आजच्या पॉईंटमध्ये करायचं काय आपल्याला. डायलेक्ट्रिक स्लॅब किंवा कोणताही डायलेक्ट्रिक मटेरियल की जे इन्सुलेटिंग मटेरियलसुद्धा असतं त्या दोन प्लेटमध्ये इंट्रोड्यूस केलेलं नसताना
एका पॅरलल प्लेट कपॅसिटरचा कपॅसिटन्स आपल्याला काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. आलंय लक्षात इथंपर्यंत? बघा P1 आणि P2 काय आहेत, तर प्लेट्स ऑफ कपॅसिटर. D म्हणजे काय आहे, डिस्टन्स बिटवीन प्लेट्स ऑफ कपॅसिटर. A म्हणजे काय आहे, एरिया ऑफ इच प्लेट. E म्हणजे काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तुम्हाला माहीत आहे व्हेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजे ही व्हेक्टर क्वांटिटी मॅग्नेट्यूडसुद्धा दाखवेल आणि प्लस तिला काय असेल, डायरेक्शनसुद्धा असेल. डायरेक्शन कुठून कुठं असणार आहे, फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन पहिल्या प्लेटकडून दुसऱ्या प्लेटकडं जाणारी असेल. मग ही बघा मी त्या दोन प्लेटच्या मध्ये काय दाखवली आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन दाखवलेली आहे. म्हणजे ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मला ह्या पॅरलल प्लेटला कशी दिसते, तर परपॅन्डिक्युलर दिसते. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी परपॅन्डिक्युलर टू प्लेट्स ऑफ कपॅसिटर अशी सिच्युएशन आहे. तर बघा एका चार्ज कंडक्टरच्या जवळ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येते. म्हणजे बघा हा सपोज पहिली प्लेट म्हणजे चार्ज कंडक्टरचं काम करतोय, चार्ज कंडक्टरसारखं काम करतोय आणि आपण इथे एक पॉईंट घेतला की जो पॉईंट ह्या चार्ज कंडक्टरच्या काय आहे, जवळ आहे. तर या पॉईंटपाशी या चार्ज कंडक्टरने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला फाइंड आउट करता येते युजिंग गॉसेस थिअरम. गॉस थिअरम वापरून आपल्याला ती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करता येते. पण या पॉईंटमध्ये आपण गॉस थिअरम वापरून ती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट नाही करत, तर ती जी काही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू आहे किंवा फॉर्म्युला आहे तो आपण इथे डिरेक्टली इंट्रोड्यूस करणार आहोत. ठीक आहे. मग गॉस थिअरमने एका चार्ज कंडक्टरच्या जवळ जे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑब्टेन करता येतं ते असं लिहिलं जातं, E इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. सिग्मा म्हणजे काय आहे, सरफेस चार्ज डेन्सिटी आणि एप्सिलॉन नॉट म्हणजे काय आहे, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. फ्री स्पेस आपण का म्हणतोय, इथं मी एप्सिलॉन नॉटला 0 दिलाय म्हणून ती काय आहे, तर परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. आणि फ्री स्पेस लिहिण्यामागचं कारण कपॅसिटरच्या दोन्ही प्लेटमध्ये जे माध्यम आहे, जे मीडियम आहे की जे डायइलेक्ट्रिक मटेरियलसारखं काम करत आहे ते माध्यम एअर आहे किंवा काय आहे, फ्री स्पेस आहे. आणि फ्री स्पेससाठीची ज्यावेळेस मी परमिटिव्हिटीसाठीची व्हॅल्यू लिहिते त्यावेळेस मी ती एप्सिलॉन नॉटने रिप्रेझेंट करते. ठीक आहे. बघा सिग्मा काय असतो की ज्याला आपण सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणतोय, Q बाय A, चार्ज पर युनिट एरिया इज कॉल्ड सरफेस चार्ज डेन्सिटी. या प्लेटवर असलेली टोटल चार्ज Q कॅपिटल Qने रिप्रेझेंट करते. A म्हणजे काय आहे, एरिया ऑफ प्लेट आणि चार्ज पर युनिट एरिया म्हणजे काय असेल, त्या प्लेटची सरफेस चार्ज डेन्सिटी. ही सिग्माची व्हॅल्यू या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, E इक्वल टू Q बाय A ही सिग्माची व्हॅल्यू झाली आणि हा ईच्या फॉर्म्युल्यामध्ये असलेला ॲप्सिलॉन नॉट ॲज इट इज. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मिळाली E इक्वल टू Q बाय A इंटू ॲप्सिलॉन नॉट. ठीक आहे. वी नो द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता बघा या दोन्ही प्लेटच्या मध्ये काय आहे, तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल तयार होत आहे. आणि प्लस आपण असं म्हणतोय की या दोन प्लेटच्या मध्ये काय आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सुद्धा आहे. ह्या दोन प्लेट D इतक्या अंतरावरती सेपरेट केलेल्या आहेत. म्हणजे आपण E इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, V इलेक्ट्रिक पोटेन्शियल बिटवीन टू प्लेट्स ऑफ कपॅसिटर आणि D डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स यांना एका फॉर्म्युल्यामध्ये काय करू शकतोय, तर बांधून ठेवू शकतोय. मग काय तो फॉर्म्युला, E इक्वल टू V अपॉन D. याआधी आपला शिकून झालेला आहे तो. रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण असं लिहितो, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिवाइड बाय D. ठीक आहे. मग आत्ता सिच्युएशन काय तयार झाली बघा, माझ्याकडे E साठी हा एक फॉर्म्युला तयार आहे आणि हा E साठी दुसरा फॉर्म्युला तयार आहे. या फॉर्म्युल्याची जी लेफ्ट हँड साईड आहे ती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी एकसारखीच आहे. म्हणजे राईट हँड साईड सुद्धा कशी असली पाहिजे, एकसारखी असली पाहिजे. मग मी कसं लिहू शकते हे, तर
व्ही अपॉन डी इक्वल टू क्यू अपॉन ए इंटू एप्सिलॉन नॉट. ठीक आहे. मग इक्वेशन फर्स्टसाठीचं जी राईट हँड साईड होती ती मी इथं लिहून टाकली आणि इक्वेशन सेकंडसाठीची जी राईट हँड साईड होती ती मी इथं लिहून टाकली. तुम्ही क्यू अपॉन ए इंटू एप्सिलॉन नॉट लेफ्ट हँड साईडला लिहिला असता आणि व्ही अपॉन डी पलीकडे लिहिला असता तरीसुद्धा चाललं असतं. बघा आता कपॅसिटी ऑफ कपॅसिटर साठीचा फॉर्म्युला आपण असा लिहितो सी इक्वल टू क्यू बाय व्ही. देअरफॉर क्यू इक्वल टू सी इंटू व्ही. इथं बघा मी क्यूची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करते कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटरच्या फॉर्म्युल्यावरून. म्हणजे आता हे इक्वेशन असं तयार होईल व्ही अपॉन डी इक्वल टू सी इंटू व्ही अपॉन ए इंटू एप्सिलॉन नॉट. लेफ्ट हँड साईडचा व्ही राईट हँड साईडच्या व्हीला कॅन्सल आउट होईल. मग शिल्लक राहील 1 अपॉन डी इक्वल टू सी अपॉन ए इंटू एप्सिलॉन नॉट. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? कपॅसिटन्स. आपला इंटरेस्ट ह्या क्वांटिटीमध्ये आहे, ह्या कपॅसिटन्समध्ये आहे. मग मी हा फॉर्म्युला रिअरेंज करते, मॉडिफाय करते. कशासाठी? कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटरसाठी. देअरफॉर सी इक्वल टू ए इंटू एप्सिलॉन नॉट अपॉन डी. हा ए इंटू एप्सिलॉन नॉट लेफ्ट हँड साईडला जाईल आणि कुठं जाईल तर न्यूमरेटरला जाईल. म्हणून मग फॉर्म्युला असा तयार होईल सी इक्वल टू ए इंटू एप्सिलॉन नॉट अपॉन डी. ए म्हणजे काय असेल? एरिया ऑफ प्लेट. एप्सिलॉन नॉट काय असेल? परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. कारण दोन प्लेटच्या मध्ये डायलेक्ट्रिक म्हणून कोण काम करतंय तर एअर काम करते किंवा फ्री स्पेस काम करत आहे. आणि डी म्हणजे काय आहे? डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स. म्हणजे ज्या वेळेस मी हा फॉर्म्युला वापरते सी इक्वल टू ए इंटू एप्सिलॉन नॉट अपॉन डी, त्यावेळेस आपण काय फाइंड आउट करू शकतोय? कपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कपॅसिटर विदाउट ए डायलेक्ट्रिक. की ज्यावेळेस कोणत्याही प्रकारचं डायलेक्ट्रिक मीडियम आपण त्या दोन प्लेटमध्ये इंट्रोड्यूस केलेलं नाही आहे. आलं लक्षात? फॉर्म्युला लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. जर एखादं एक्झाम्पल आलं की पॅरलल प्लेट कपॅसिटर आहे आणि डायलेक्ट्रिक मटेरियल काहीच नाही आहे किंवा डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणून काय इन्सर्ट केलेलं आहे त्या दोन प्लेटमध्ये, एअर इन्सर्ट केलेलं आहे, अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे की फॉर्म्युला काय आहे? सी इक्वल टू ए इंटू एप्सिलॉन नॉट अपॉन डी. बरं, हा झाला कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटर विदाउट ए डायलेक्ट्रिक. आता डायलेक्ट्रिक मटेरियल किंवा सॉलिड फॉर्ममध्ये असलेलं एखादं डायलेक्ट्रिक मटेरियल ज्यावेळेस आपण इन्सर्ट करतोय कपॅसिटरच्या दोन प्लेटमध्ये, त्यावेळेस त्या कपॅसिटरच्या कपॅसिटीवर काय इफेक्ट होतोय ते आपण पाहूयात. बघा आता हेडिंगकडे लक्ष द्या. कपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक मीडियम. आता आपण काय केलेलं आहे? डायलेक्ट्रिक मीडियम इंट्रोड्यूस केलेलं आहे. पोलर नॉन पोलर असा विचार करू नका. पोलर पण असू शकतं किंवा नॉन पोलर पण असू शकतं. डायलेक्ट्रिक मीडियम की जे आपण पॅरलल प्लेट कपॅसिटरमध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. याचं कारण म्हणजे की पोलर डायलेक्ट्रिक मटेरियल असू देत किंवा नॉन पोलर डायलेक्ट्रिक मटेरियल असू देत, दोघांचंही अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड पोलरायझेशन होतं. आणि त्या पोलरायझेशनमुळं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस काय होतात तर सेपरेट होतात. काही अंतरावरती त्यांचं सेपरेशन होतं. ॲटम काय होतो? स्ट्रेच होतो. आणि हे झालं की आपण म्हणतो त्या डायलेक्ट्रिक मीडियमचं काय झालेलं आहे? पोलरायझेशन झालेलं आहे. आणि ह्या पोलरायझेशनमुळं त्या डायलेक्ट्रिक मीडियममध्ये काय तयार होतं तर पोलरायझिंग इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. बघा इथं डायग्रॅममध्ये एक प्लेट आहे की जिला पॉझिटिव्ह चार्ज सप्लाय केलेला आहे. ज्या पॉझिटिव्ह चार्जमुळं समोरच्या प्लेटवर काय तयार झालेलं आहे? निगेटिव्ह चार्ज इंड्यूस्ड झालेला आहे. प्लेटच्या मागच्या बाजूला सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला असता, पण आपण ते होऊ दिलं नाही. आपण तो पॉझिटिव्ह चार्ज कुठं कॅरी करून नेला तर अर्थकडे कॅरी करून नेला. म्हणजे आपण ती प्लेट काय केली? अर्थ केली. ही प्लेट P1 आहे, ही प्लेट P2 आहे. नेहमीच लक्षात ठेवायचं की कपॅसिटर ड्रॉ केला तर ही त्याची प्लेट P1 असेल आणि ही काय असेल? प्लेट P2 असेल. बघा मग अशी डायलेक्ट्रिक स्लॅब आपण इंट्रोड्यूस केला नव्हता. आता आपण इथं काय केलेलं आहे? डायलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस केलेला आहे.
की ज्या डायलेक्ट्रिक स्लॅबमध्ये असलेल्या ॲटमचं पोलरायझेशन झालेलं आहे. मग पोलरायझेशन होत असताना कपॅसिटरच्या ज्या प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज आहे तिथं कोण येतो, तर डायलेक्ट्रिक मटेरियलचा निगेटिव्ह चार्ज येतो. आणि जिथं निगेटिव्ह चार्ज इंड्युस्ड झालेला आहे प्लेटवर तिथं कोण येतो, तर पॉझिटिव्ह चार्ज येतो. ठीक आहे. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह चार्ज इथं तयार झालेला आहे, त्याच्यामुळं इथंही काय होतंय, इलेक्ट्रिक फील्ड तयार होतोय, की जे इलेक्ट्रिक फील्ड मी EP असं रिप्रेझेंट करते. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन, पोलरायझेशनमुळे तयार झालेले इलेक्ट्रिक फील्ड आहे. डायरेक्शन कशी दाखवलेली आहे, तर अशी दाखवलेली आहे. ठीक आहे. हे बघा इथं मी डायरेक्शन दाखवलेली आहे. पोलरायझिंग इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन मी अशी ड्रॉ केलेली आहे. आणि जे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे ते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आपण रिप्रेझेंट करूयात E0ने. ते E0 एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड या पहिल्या प्लेटच्या पॉझिटिव्ह चार्जकडून कुठं जाणार आहे, तर समोरच्या प्लेटच्या निगेटिव्ह चार्जकडं. म्हणजे त्याची डायरेक्शन कशी असणार आहे, अशी असणार आहे. बघा तुमच्या लक्षात येते की इथं या 2 पॅरलल प्लेटने तयार केलेला जो कपॅसिटर नावाचा कॉम्पोनंट आहे त्या कॉम्पोनंटमध्ये 2 फील्ड तयार होतात. एक आहे एक्सटर्नल फील्ड आणि एक काय आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन. आणि दोघांची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. आता आपल्याला हा कॉन्सेप्ट शिकत असताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की हा डायलेक्ट्रिक स्लॅब बघा मी असा ठेवलेला आहे. तुमच्या लक्षात येईल की तो पहिल्या आणि दुसऱ्या प्लेटमध्ये, ही कपॅसिटरची पहिली प्लेट आहे, ही कपॅसिटरची दुसरी प्लेट आहे, यांच्यामध्ये फिट बसलेला नाही आहे. ठीक आहे. म्हणजे इथल्या बाजूला थोडीशी जागा शिल्लक आहे, इथं थोडीशी जागा शिल्लक आहे. म्हणजे या थोड्या जागेवरती डायलेक्ट्रिक मटेरियल नाही, किंवा इथं सुद्धा डायलेक्ट्रिक मटेरियल नाही आहे. डायलेक्ट्रिक मटेरियल कुठं आहे, डायलेक्ट्रिक मटेरियलचा स्लॅब कुठं इंट्रोड्यूस केला आहे आपण, तर इथं इंट्रोड्यूस केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे या मोकळ्या जागेमध्ये आता एअर आहे, डायलेक्ट्रिक स्लॅब नाही आहे, म्हणजे इथं जी मोकळी जागा दिसते ती काय आहे, तर एअर आहे किंवा फ्री स्पेस आहे. या बाजूला सुद्धा थोडी मोकळी जागा दिसते, म्हणजे इथं सुद्धा काय असणार आहे, ते फ्री स्पेस असणार आहे. आपल्याला हे लक्षात ठेवावं लागणार आहे की या फ्री स्पेसमध्ये असलेलं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि ह्या डायलेक्ट्रिक स्लॅबमध्ये तयार झालेलं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे, या दोन्हीही इलेक्ट्रिक फील्डमध्ये काय असतो, फरक असतो. ठीक आहे. म्हणजे हे दोन्हीही इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेट्यूडने कशी असतील, वेगवेगळी असतील, ती एकसारखी असणार नाहीत. आणि डायरेक्शन तर तुम्ही बघतच आहात, डायरेक्शनसुद्धा काय नाही आहे, एकसारखी नाही आहे. ठीक आहे. आणि आपल्याला माहितीच आहे मुळात की जे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे ते इलेक्ट्रिक फील्ड डायलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस झाल्यामुळं काय होतं, कमी होतं. म्हणजे ते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डची मॅग्नेट्यूड काय होऊन जाते, कमी होऊन जाते. ज्यावेळेस तुम्ही डायलेक्ट्रिक स्लॅब कुठे इंट्रोड्यूस करत असाल, 2 पॅरलल प्लेटच्या मधोमध इंट्रोड्यूस करत असाल. ठीक आहे. बघा डायलेक्ट्रिक मटेरियलचा जो स्लॅब आहे त्याचा थिकनेस आपण रिप्रेझेंट केला इथं स्मॉल t या लेटरने. आणि 2 प्लेटमधलं जे डिस्टन्स आहे ते काय आहे, d इतकं आहे. ठीक आहे. आत्ता बघा या 2 प्लेटच्या दरम्यान, या 2 प्लेटच्या मध्ये काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स तयार झालेला आहे. आणि तो पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला असा लिहिता येईल, V = E0 × d - t प्लस EP × t. हे असं मी का लिहू शकले सांगते तुम्हाला. बघा हा E0 म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, किंवा तुम्ही असं समजा की हे इलेक्ट्रिक फील्डचा एक्झिस्टन्स कुठं आहे, तर या मोकळ्या जागेमध्ये आहे. या मोकळ्या जागेमध्ये तयार झालेलं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते काय आहे, तर E0 इतकं आहे. आणि हे d - t काय आहे, तर डिस्टन्स आहे. कुठं दिसतोय तो d - t तुम्हाला, तर बघा तो d - t तुम्हाला इथं दिसतोय. इथून इथंपर्यंत अंतर झालं d, आणि त्यामधून हा t काय करून टाकायचा, सबस्ट्रॅक्ट करून टाकायचा. म्हणजे तुम्हाला कोणतं डिस्टन्स मिळणार आहे, तर हे डिस्टन्स मिळणार आहे प्लस हे डिस्टन्स मिळणार आहे. म्हणून त्या डिस्टन्सला मी काय म्हणते, तर d - t. म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल = इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स. आठवतो का फॉर्म्युला तुम्हाला, बघा E = V/d. आत्ताच आपण तो फॉर्म्युला वापरला होता. V = E × d.
ई म्हणजे काय झालं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, आणि डी म्हणजे काय झालं, डिस्टन्स. की जे डिस्टन्स आपण काय घेतलेलं आहे तर डी मायनस टी घेतलेला आहे. म्हणजे ह्या मोकळ्या जागेमध्ये असलेला इलेक्ट्रिक फील्डचा एक्झिस्टन्स आपल्याला काय करता येईल, रिप्रेझेंट करता येईल. कळलंय तुम्हाला. मी हे का लिहू शकले, E0 इंटू डी मायनस टी प्लस EP इंटू टी. EP काय सांगितलं मी, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन. आणि हे इलेक्ट्रिक फील्ड कुठं एक्झिस्ट करतंय, याचं अस्तित्व कुठं आहे तर या डायइलेक्ट्रिक स्लॅबमध्ये. आणि डायइलेक्ट्रिक स्लॅबचा जो थिकनेस आहे तो काय आहे तर टी इतका आहे. म्हणून V इक्वल टू EP इंटू टी. आता तुम्ही म्हणाल की नेट पोटेन्शियल डिफरन्स इथं मी लिहून ठेवलं आहे आणि मग पोटेन्शियल मधला फरक आहे, डिफरन्स आहे, तर इथं ॲडिशन का लिहून ठेवली आहे. बघा, ह्या दोन प्लेटमध्ये डेव्हलप होणारं जे नेट पोटेन्शियल किंवा आपण टोटल पोटेन्शियल सुद्धा म्हणू शकतो, जे नेट पोटेन्शियल आहे ते असेल V1 मायनस V2. बरोबर आहे ना, पोटेन्शियलमधला फरक, म्हणून आपण काय म्हणतोय तर पोटेन्शियल डिफरन्स. बघा, V1 म्हणजे पहिल्या प्लेटवर तयार होणारं जे पोटेन्शियल आहे ते, मी हे असं लिहिलं E0 डी मायनस टी मायनस V2 दुसऱ्या प्लेटवर तयार होणारं पोटेन्शियल. पण हे EP आहे म्हणजे पोलरायझिंग इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि ते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डला अपोज करण्याच्या परिस्थितीत आहे. म्हणजे ते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डला अपोज करते, म्हणून ते काय असेल तर निगेटिव्ह असेल, EP इंटू टी. आणि हे निगेटिव्ह काय झालेलं आहे, पॉझिटिव्ह झालेलं आहे. म्हणून E0 इंटू डी मायनस टी प्लस EP इंटू टी असा फॉर्म्युला मी इथं लिहू शकले. ठीक आहे, आता शंका नाही तुम्हाला. EP इक्वल टू E0 अपॉन के, किंवा एक जनरल फॉर्म्युला असा लक्षात ठेवा, E इक्वल टू E0 अपॉन के. हे म्हणजे डायइलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस केल्यावर तयार झालेली इलेक्ट्रिक फील्ड आहे. आणि हा E0 म्हणजे डायइलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस केलेला नसताना तयार झालेलं इलेक्ट्रिक फील्ड आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. म्हणजे डायइलेक्ट्रिक स्लॅब दोन प्लेटच्या मधोमध ज्यावेळेस इंट्रोड्यूस केला जातोय त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय होतीये, कमी होतीये. बघा, जास्त डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असलेलं डायइलेक्ट्रिक मटेरियल तुम्ही इंट्रोड्यूस केलं की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय होणार आहे तर कमी होणार आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जास्त कधी असेल, ज्यावेळेस डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय असेल, कमी असेल. ठीक आहे, म्हणून आपण EP म्हणजे डायइलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस केलेला असतानाचं इलेक्ट्रिक फील्ड, की जे मी इथं E ने रिप्रेझेंट करते, EP इक्वल टू E0 अपॉन के. EPला आपण रिप्लेस करून टाकूयात कशाने, E0 अपॉन के ने. मग फॉर्म्युला कसा तयार होईल, V इक्वल टू E0 इंटू डी बाय टी प्लस EP म्हणजे काय लिहितोय आपण, E0 अपॉन के इंटू टी. पॉझिटिव्ह साईनच्या अलीकडं पण E0 दिसतोय आणि पलीकडच्या बाजूला पण E0 दिसतोय, म्हणजे आपण कॉमन काढू शकतोय V इक्वल टू E0. मग शिल्लक काय राहील, डी मायनस टी प्लस हा 1 अपॉन के इंटू टी, म्हणजे मी असा T अपॉन के असा सुद्धा लिहू शकते. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी नियर ए चार्ज कंडक्टर. मग अशीच मी एक फॉर्म्युला लिहिला होता बघा, E इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. पण आता मला अशा सिच्युएशनमध्ये हे इलेक्ट्रिक फील्ड लिहायचं आहे की ज्यावेळेस डायइलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस केलेला नव्हता. का तर मी सिग्मा अपॉन काय लिहिते, एप्सिलॉन नॉट लिहिते. एप्सिलॉन नॉटचा अर्थ असा आहे की त्या पॅरलल प्लेट कॅपॅसिटरच्या मध्ये जे माध्यम आहे, डायइलेक्ट्रिक मीडियम आहे, ते फ्री स्पेस आहे किंवा एअर आहे. मग आता एअर असताना जी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण अगदी सुरुवातीपासून हा पॉईंट शिकत असताना कन्सिडर केलेली आहे ती E0 आहे. म्हणून E0 इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. सिग्मा म्हणजे आहे सरफेस चार्ज डेन्सिटी,
चार्ज पर युनिट एरिया, जे आपण कशी लिहितोय Q/A अशी लिहितोय. ही सिग्माची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली तर E0 इक्वल टू Q/A इंटू एप्सिलॉन नॉट. याची गरज आपल्याला कुठं आहे तर बघा, ही E0ची व्हॅल्यू आपल्याला इथं सबस्टिट्यूट करायची आहे. बघा मग मी करते. मग फॉर्म्युला तयार होतोय. V इक्वल टू E0ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करतोय आपण, Q/A इंटू एप्सिलॉन नॉट. Q/A इंटू एप्सिलॉन नॉट. ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहते, D-T प्लस T/K. बघा एकदा लिहितोय का आपण व्यवस्थित, लिहिलंय. ठीक आहे. आता बघा, कपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटर साठीचा जो फॉर्म्युला आहे तो तर तुम्हाला माहिती आहे, C इक्वल टू Q/V. शेवटी फाइंड आउट आपल्याला हेच करायचं आहे की कपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटर आहे किती, ज्यावेळेस तुम्ही दोन्ही प्लेटच्या मध्ये काय इंट्रोड्यूस करत आहात, डायलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस करत आहात. आणि डायलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस केल्यामुळं झालं काय सांगते मी तुम्हाला, की डायलेक्ट्रिक स्लॅब ज्यावेळेस एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केला जातोय त्यावेळेस त्याचं पोलरायझेशन होतंय. पोलरायझेशनमुळं पोलरायझिंग इलेक्ट्रिक फील्ड तयार होतोय, जे इलेक्ट्रिक फील्ड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनने असतं, ज्यामुळं त्या सिस्टीमची म्हणजे त्या पॅरलल प्लेट कपॅसिटरची जी टोटल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे किंवा त्या दोन प्लेटमधलं जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल काय होतं, कमी होतं. पोटेन्शियल कमी होतं आणि कपॅसिटरचा जो चार्ज स्टोरिंग कपॅसिटी आहे म्हणजे त्या पॅरलल प्लेट कपॅसिटरचा कपॅसिटन्स आपल्याला काय करता येतो, वाढवता येतो. म्हणजे कपॅसिटर एक असं डिव्हाइस आहे की ज्याचा वापर करून आम्ही कमी पोटेन्शियलला एखाद्या प्लेटवरती मॅक्झिमम चार्ज काय करू शकतोय, स्टोअर करून ठेवू शकतोय. अशी ती अरेंजमेंट आहे की जिला आपण पॅरलल प्लेट कपॅसिटर असं म्हणतो किंवा कपॅसिटर असं म्हणतो. मग बघा, आपल्याला फाइंड आउट करायचं होतं हा C इक्वल टू Q/V. एखाद्या प्लेटची किंवा कंडक्टरची जी चार्ज स्टोरिंग कपॅसिटी असेल ती ठरलेली असेल त्या त्या मटेरियलसाठी, त्या त्या कंडक्टरसाठी, ती आहे Q. म्हणजे इथं फारसं काम नव्हतं. पोटेन्शियलवरती इफेक्ट होतो ज्यावेळेस डायलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस केला जातोय, म्हणून ह्या व्हीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करण्यासाठी आपण अगोदर एवढं मोठं काम केलं. ठीक आहे ना. म्हणजे आता ही व्हीची व्हॅल्यू मी कुठं सबस्टिट्यूट करील, कपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटरच्या फॉर्म्युल्यामध्ये. आणि मग आपल्याला काय मिळेल, C इक्वल टू Q/V. व्हीची ही व्हॅल्यू Q/A इंटू एप्सिलॉन नॉट इंटू D/T प्लस T/K. Q कॅन्सल आउट होऊन जाईल आणि C साठी काय फॉर्म्युला मिळेल आपल्याला, हा A इंटू एप्सिलॉन नॉट बघा 2 वेळा डिव्हायडेशनमध्ये आलाय. हा तो एकदा डिवाइड झाला आणि हा तो दुसऱ्यांदा डिवाइड झाला. मग फार सोपं असतं, 2 वेळा डिवाइड झालेला पॅरामीटर डिरेक्टली कुठं घ्यायचा, न्यूमरेटरला घ्यायचा. C इक्वल टू A इंटू एप्सिलॉन नॉट. कळलं तुम्हाला, डिवाइड बाय. आता काय शिल्लक राहिलं, D-T प्लस T/K. बघा, D-T प्लस T/K. हा काय मिळालाय तुम्हाला तर कपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटर. पण कधी, वेन डायलेक्ट्रिक मटेरियल इन्सर्टेड बिटवीन 2 प्लेट्स ऑफ कपॅसिटर किंवा विथ डायलेक्ट्रिक मीडियम. ज्यावेळेस पोलर असू देत किंवा नॉन पोलर असू देत, डायलेक्ट्रिक मटेरियल 2 पॅरलल प्लेटच्या मध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं त्यावेळेस तुम्हाला त्या पॅरलल प्लेटची कपॅसिटी या फॉर्म्युल्याने काय करता येईल, फाइंड आउट करता येईल. जो फॉर्म्युला C इक्वल टू A इंटू एप्सिलॉन नॉट डिवाइड बाय D-T प्लस T/K असा लिहिला जाईल. A म्हणजे काय असेल, एरिया ऑफ प्लेट. एप्सिलॉन नॉट म्हणजे काय आहे, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस की जी व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल. D म्हणजे काय आहे, डिस्टन्स बिटवीन 2 प्लेट्स ऑफ कपॅसिटर. T म्हणजे काय आहे, थिकनेस ऑफ डायलेक्ट्रिक स्लॅब.
आणि के म्हणजे काय आहे, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. जे कोणतं मटेरियल तुम्ही त्या कपॅसिटरच्या प्लेटमध्ये इंट्रोड्यूस केलेलं असेल त्या मटेरियलचा तो काय असेल, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असेल. म्हणजे जसं की जर ग्लास मटेरियल असेल की जे तुम्ही डायलेक्ट्रिक म्हणून कपॅसिटरच्या 2 प्लेटमध्ये इन्सर्ट केलेलं आहे, त्यावेळेस या ग्लाससाठीचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट कमीत कमी आपण म्हणतो की 3.8 असेल आणि तो जास्तीत जास्त असेल 14.5 म्हणजे 14.5. जर मटेरियल मायका असेल तर कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 9 इतका ह्या मायकाचा काय असेल, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असेल. पेपर जर असेल 2 प्लेटमध्ये तुम्ही इंट्रोड्यूस केला ॲज अ डायलेक्ट्रिक मटेरियल तर त्याचा मिनिमम डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असेल 1.5 आणि मॅक्झिमम किती असेल तर 3 असेल. कॉर्ड्स मटेरियल असेल तर 5 इतका त्या कॉर्ड्स मटेरियलचा काय आहे, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. आणि ज्यावेळेस या 2 पॅरलल प्लेटच्या मध्ये मेटल इंट्रोड्यूस केलं जातं ॲज अ डायलेक्ट्रिक मीडियम, त्यावेळेस मात्र डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इन्फिनिटी इतका असतो. राहील लक्षात. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की डायलेक्ट्रिक मटेरियल चेंज झालं की त्याच्याशी संबंधित डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटसुद्धा काय होतो, बदलतो. जर या कपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक मीडियमशी संबंधित काही एक्झाम्पल्स एक्झाममध्ये विचारली गेली किंवा बोर्डला विचारली गेली तर तो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट गिव्हन असतो, तुम्हाला दिलेला असतो. त्यामुळं आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक टेबल दिलेलं आहे, ते काही लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. पण लक्षात ठेवतच असाल किंवा तुम्ही राहत असेल तुमच्या लक्षामध्ये तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे, ते काही वाईट नाही आहे. ठीक आहे. बघा आता जर तुम्ही म्हणाल की इथं असं फ्री स्पेस ठेवण्याची काही गरज आहे का, जर संपूर्ण डायलेक्ट्रिक मटेरियल फिल करून टाकलं कुठलाही गॅप शिल्लक न ठेवता तर कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटर काय असेल. म्हणजे बघा हे डायलेक्ट्रिक मटेरियल पूर्ण भरून टाकायचं, कुठलाही गॅप ठेवायचा नाही, हे असं. म्हणजे आता काय सिच्युएशन अराईज होईल की जो थिकनेस ऑफ डायलेक्ट्रिक स्लॅब आहे जो आपण टीने रिप्रेझेंट करतोय तो म्हणजे काय असेल तर डिस्टन्स बिटवीन 2 प्लेट्स असेल. बरोबर आहे ना. म्हणजे जेवढं काही त्या 2 प्लेटमध्ये डिस्टन्स होतं डी इतकं, तेवढा तुम्ही काय केलं, डायलेक्ट्रिक मटेरियल फिल करून टाकलं. कोणताही गॅप आता त्या 2 प्लेटमध्ये ठेवलेला नाही तुम्ही. मग हा फॉर्म्युला कसा होईल बरं, C = A × ε0 अपॉन डी मायनस टी म्हणजे काय म्हणतोय तर डीच आहे, प्लस टी म्हणजे काय आहे तर डी आहे, डिवाइड बाय काय आहे, के आहे. हा प्लस डी मायनस डीला कॅन्सल आउट होईल. मग शिल्लक काय राहील, डी बाय के. हा के पुन्हा 2 वेळा डिवाइड झाला म्हणजे हा कुठं जाईल, न्यूमरेटरला जाईल. मग फॉर्म्युला काय तयार होईल, C = A × K × ε0 डिवाइड बाय डी. ठीक आहे. आता बघा जर आपण असं म्हणत असू की 2 प्लेटच्या मध्ये जे डायलेक्ट्रिक मीडियम आहे ते काय आहे, एअर आहे. ठीक आहे, एअर आहे. आणि ही किंमत कुणाची आहे तर त्या डायलेक्ट्रिक मीडियमच्या डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटची आहे. तर एअरसाठी हा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो 1. मग हा 1 इथं सबस्टिट्यूट करून कपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक मीडियम, की ज्यावेळेस डायलेक्ट्रिक मीडियम काय आहे तर एअर आहे, काय फॉर्म्युला तयार होईल बरं, A × ε0 अपॉन डी. बघा आपण मागाशी एक फॉर्म्युला स्टडी केला होता की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणत होतो की दोन्ही प्लेटमध्ये डायलेक्ट्रिक मीडियमच नाही किंवा विदाऊट डायलेक्ट्रिक मीडियम कपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटर काय येतो तर तो एवढा येत होता, C = A × ε0 अपॉन डी. म्हणजे तुम्ही एक फॉर्म्युला दोन्ही सिच्युएशनमध्ये विथ डायलेक्ट्रिक मीडियम विदाऊट डायलेक्ट्रिक मीडियम लक्षात ठेवला तरी चालतो आणि तो म्हणजे हा C = A × K × ε0 अपॉन डी. ज्यावेळेस कोणतंही माध्यम नाही म्हणजे ज्यावेळेस एअर आहे त्यावेळेस डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय ठेवायचा, 1 ठेवला की तुम्हाला काय मिळेल, कपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटर विदाऊट डायलेक्ट्रिक मीडियमसाठीचा फॉर्म्युला मिळेल. म्हणजे दोन्ही सिच्युएशनमध्ये तुम्ही एकच फॉर्म्युला लक्षात ठेवला विथ आणि विदाऊट डायलेक्ट्रिक मीडियमसाठी तरी सुद्धा चालण्यासारखं आहे, Akε0 अपॉन डी. समजलं तुमच्या आलंय लक्षात. याच दोन्ही फॉर्म्युलांचं ऑब्झर्वेशन करून आपण एक अजून कन्क्लुजन काढू शकतो, ते मी सांगते तुम्हाला. की बघा आपण हा कपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटर लिहिला कधी, डायलेक्ट्रिक मीडियम असताना, म्हणजे प्रेझेन्स ऑफ डायलेक्ट्रिक मीडियम, आणि हा ॲब्सेन्स ऑफ डायलेक्ट्रिक मीडियम.
ठीक आहे. मग ह्या दोघांचं निरीक्षण करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात येते ना, की प्रेझेन्स ऑफ डायइलेक्ट्रिक मीडियम साठीचा जो कपॅसिटन्स आहे तो म्हणजे के इंटू ॲब्सेन्स ऑफ डायइलेक्ट्रिक मीडियमचा कपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटर आहे. म्हणजे बघा, ज्या वेळेस डायइलेक्ट्रिक मटेरियल दोन्ही प्लेटच्या मध्ये प्रेझेंट असेल त्यावेळेस कपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटर हा एअर असताना, दोन्ही प्लेटमध्ये एअर डायइलेक्ट्रिक मीडियम म्हणून काम करत असतानाचा जो कपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटर असेल त्याच्या के टाइम्स असेल. ठीक आहे. म्हणजे एक गोष्ट आता आपल्या लक्षात येते की डायइलेक्ट्रिक मीडियम इन्सर्ट केलेलं असताना, इंट्रोड्यूस केलेलं असताना दोन प्लेटमध्ये कपॅसिटन्स काय होतो, वाढतो. ठीक आहे. अशी मी अपेक्षा करू शकते का आज जेवढं काही मी शिकवण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्हाला शिकवलं आहे ते तुमच्या लक्षात आलेलं असेल. जर असं वाटलं कुठं की लक्षात येत नाही आहे तर हाच व्हिडिओ पुन्हा बघायचा. ठीक आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जेवढं काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नोट्सच्या फॉर्ममध्ये तुम्हाला देतच असते. ते तुम्ही डाउनलोड करून त्याचा अभ्यास केला तरीसुद्धा चालणार आहे. अभ्यासाला काही लॉकडाऊन करायचं नाही. ठीक आहे. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. थँक्यू. बाय.